नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत सराव प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 6वी विषय मराठी. प्रश्न क्रमांक 1 क. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1. एका शब्दात उत्तरे लिहा. आई वडील आपल्या मुलांना हमखास सायकल आणून देतात कारण. आता आपण उतारा वाचूया. मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात. असं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील एमडी सिवर्क माझे जन्मदाते. 1876 साली एच.जे. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलेला साखळीचा दंत तबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन वॉइड डनपॉल यांनी ते काढून घेतले. गेले 2 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधी थांबले नाही. माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहीत आहे? एक किंमत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. मी त्यावरून पडला तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल, पण ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिका. का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. बघा, आपण उतारा वाचला आणि त्यातील प्रश्न बघूयात. 1. आई वडील आपल्या मुलांना हमखास सायकल आणून देतात कारण. पहिलं, माफक किंमत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. कृती 2. चौकट पूर्ण करा. 1. सायकलचे जन्मदाते आहे एमडी सिवर्क. 2. सायकलला लोक असेही म्हणतात. उत्तर दुचाकी. 3. स्वमत. 1. सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 4 ते 6 वाक्यात लिहा. उत्तर. सायकल शिकणे एक मजेशीर पण आव्हानात्मक अनुभव असतो, ज्यात सुरुवातीला संतुलन साधताना अनेकदा पडण्याची भीती असते. वडिलांसारख्या व्यक्तींच्या मदतीने आणि सरावाने संतुलन जमायला लागते, पण पेडलिंग, स्टिअरिंग आणि ब्रेकिंग एकत्र सांभाळणे सुरुवातीला कठीण वाटते. एकदा सायकल चालवायला जमल्यावर मिळणारा आनंद आणि हवेत फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो, जो आत्मविश्वास वाढवतो आणि एक चांगला व्यायामही ठरतो. पुढचा उतारा. बाई म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचं, शोध लावायचेत, पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागली. आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? सफरचंदाखाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही? त्याला शोध लावता आला असता का? नाही ना. आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्र सगळं आणून ठेवलंय. पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय. आता पुस्तकं उघडून वाचायचं तेवढं काम आहे. टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत, शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात. आता बघूयात प्रश्न. कृती 1. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने केलेली तयारी. उत्तर आहे मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्र, पुस्तकांचा डोंगर. कृती 2. एका शब्दात उत्तरे लिहून चौकटी पूर्ण करा. 1. न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावलेला शोध आहे गुरुत्वाकर्षण. 2. मुलाला काय व्हायचं आहे? तर मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. कृती 3. स्वमत. 1. तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा. जर मला अंतराळात सोडले तर मी पृथ्वीचे विहंगम दृश्य, तारे व आकाशगंगांनी भरलेले अथांग गडद आकाश आणि चंद्र व इतर ग्रहांची जवळून दिसणारी रूपे बघेन. मी एका अशा वातावरणात असेल जिथे गुरुत्वाकर्षणही नाही, त्यामुळे वस्तू तरंगताना दिसतील आणि सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर पडणार नाही. विभाग 2. पद्य विभाग. प्रश्न 2 च. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती 1. चौकट पूर्ण करा. पण आपण त्याआधी कविता बघूया. माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोपनी, तवा नेमानं चालते तुझ्या रानाची राखणी.
माझ्या आज्यानं पंजानं रोज वळली चराट, पाट धरून वायाची तुझ्या रानातली मोट. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनला रे बाजा, येतो दमून रेगाळ्या पाट टेकवितो राजा. आता बघूयात प्रश्न 1. कवीच्या आज्यानं पंजानं विणलेल्या वस्तू. उत्तर आहे गोफणी आणि बाजा. कृती 2. चौकटी पूर्ण करा. 1. शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा. गोफणी. धान्यांवर येणाऱ्या पक्ष्यांना हकलण्यासाठी गोफणीचा उपयोग होतो. बाजा. आराम करण्यासाठी. कृती 3. खालील ओळींचा भावार्थ लिहा. माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफणी, तवा नेमानं चालते तुझ्या राजाची रानाची राखणी. उत्तर आहे कवीच्या आजोबांनी पिकलेल्या धान्यावर येणाऱ्या पाखरांना बारीक दगड भिरकावून हाकलण्यासाठी म्हणजेच पिकलेल्या धान्याची नित्यनेमाने राखण करण्यासाठी गोफणी विणल्या. त्यामुळे रानाचे शिवाराचे रक्षण झाले व धान्याच्या राशी घरात आल्या. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिली आपण कविता बघूया. वारा घेऊन रूप चांगले खेळ खेळतो झोपाळा, रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवयी, तुझे घालून रंगीत कपडे पाखरा फसवावे. बघूयात प्रश्न. एका शब्दात उत्तरे लिहा. एक. गवत फुलाला लहान होऊन भेटायला आलेले. उत्तर आहे वारा आणि रात्र. 1. गवत फुलासोबत राहून त्याच्याकडून मुलाला या गोष्टी शिकायच्या आहेत. आहे गवत फुलाची भाषा आणि गवत फुलाचे खेळ. 2. गवत फुलांची रंगीत कपडे घालून मुलगा ही गोष्ट करणार आहे. उत्तर आहे पाखरांना फसवणार आहे. कृती 3. खालील ओळींचा भावार्थ लिहा. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. माळावरती पतंग उडवणारा लहान मुलगा या गवत फुलाला म्हणतो, मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घर शाळा सगळे विसरून तुझ्या सोबत राहावेसे वाटते. विभाग 3. व्याकरण विभाग. प्रश्न क्रमांक 3. अ. खालील नामांना विशेषणे लिहा. जसे हिमालय उंच, तसे विद्यार्थी हुशार, घर भव्य आणि सुंदर. ब. खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा. 1. दुहेरी अवतरण चिन्ह. 2. उद्गारवाचक चिन्ह. ब. खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. 1. सुगंध सुवास, कष्ट श्रम, शिवार रान. ड. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. फक्त 2. 1. प्रसन्न, खिन्न अप्रसन्न, उदार कंजूस, खूप सुंदर. ई. खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. 1. ती माझी बहीण आहे यातील सर्वनाम आहे ती. 2. मला काही विचारू नये यातील सर्वनाम आहे मला. ई. खालीलपैकी कोणत्याही एका वाक्याक्षरांचा योग्य वाक्यात उपयोग करा. 1. टुमणं लावणे, सतत मागणी करणे. अजयने सायकलसाठी वडिलांकडे सतत टुमणं लावलं. 2. कानोसा घेणे, अंदाज घेणे किंवा मागोवा घेणे. रनिंगमध्ये आपल्या पुढे कोणीच नाही याचा अतुलने कानोसा घेतला. विभाग 4. उपयोजित लेखन, पत्रलेखन. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही एक निबंध लिहा. तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा शाळेतील चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे, त्याबद्दल त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. किंवा तुमच्या शाळेतील शिक्षक पालक सभेस उपस्थित राहण्यासाठी तुमच्या आई किंवा वडिलांना पत्र लिहा. अभिनंदन पत्र. दिनांक 15 नोव्हेंबर 2022. प्रिय मित्र समीर, सप्रेम नमस्कार. सर्वात प्रथम समीर, तुझे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज सकाळी एका मित्राकडून कळले की तुला शालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. तुझा शालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला हे ऐकून मला खूप खूप आनंद झाला. याप्रमाणेच तू विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन खूप खूप यश मिळवावेस व आपल्या प्रशालेचे नाव उज्ज्वल करावे.
तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुझा मित्र राम. विभाग 5 उपयोजित लेखन निबंध लेखन. प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणतेही एका विषयावर निबंध लिहा. 1. माझा गाव. 2. व्यायामाचे महत्त्व. किंवा खालील मुद्द्याच्या आधारे कथा लिहून कथेस योग्य शीर्षक द्या. 1. कावळा. खूप तहान लागते. 1. घरापुढे रांजण. रांजणाच्या तळाशी पाणी. विचार करतो. युक्ती सुचते. तोंडात खडे आणून रांजणात टाकतो. पाणी वर येते. तहान भागते. पोटभर पाणी पिऊन आनंदाने उडून जातो. यावर आपल्याला कथा लिहायची आहे. माझे गाव. माझ्या गावाचे नाव निमगाव आहे. माझे गाव निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे. गावाच्या सर्व बाजूंनी विविध प्रकारची असंख्य हिरवीगार झाडे आहेत. गावाला लागूनच रस्त्याच्या कडेला एक छोटेसे तळे आहे. त्यामधील पाणी अतिशय स्वच्छ आहे. जलयुक्त शिवार या योजनेमध्ये माझ्या गावाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे. माझे गाव 100% साक्षर आहे. माझे गाव प्रदूषणमुक्त, घाणमुक्त व धूळमुक्त करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक खूप प्रयत्न करतात. तळ्याच्या आसपास असलेल्या विविध झाडांवर असंख्य पशुपक्षी आनंदाने बागडतात. गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात. शाळेला सुट्टी लागली की मी माझ्या गावी जातो. माझे गाव मला खूप आवडते. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.